देशाचा गृहमंत्री असताना, गृहमंत्री पद असताना यांनी सोलापूरकरांच्या फक्त तोंडाला पानं पुसायचं काम केलं. यांनी काय केलं याचा हिशोब त्यांनी मांडावाच लागेल. मी माझ्या घराच्या प्रत्येक विटेचा खर्च देतो, वीट आणि सिमेंटच्या गोणीचा. माझं माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना ओपन चॅलेंज आपल्या माध्यमातून, त्यांनी त्या ठिकाणी सोलापूरच्या कुठल्याही चौकात येऊन माझ्याशी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब त्यांनी मांडावा, मी माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब मांडतो. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. ह्याच्यावरून तुम्हाला मिळालेले संस्कार ह्याच्यावर प्रश्नचिन्ह उठतं. 83 वर्षाचे हे सगळे दोघंही वन फिरतायत पक्षासाठी, संविधान वाचवण्यासाठी, आणि विरोधकांकडे दुसरा काही मुद्दा नाहीये. ह्यांच्यावर अटॅक करतात. अरे उमेदवार मी आहे, भिडायचं तर माझ्याशी भिडा, माझ्या वडिलांना मध्ये आणू नका. आदरणीय अनिल कोके साहेब, आदरणीय कोळीजी, ज्यांनी तब्येत चांगली नसताना पण एवढं चांगलं भाषण केलं, म्हणजे तब्येत बरी असताना कसं करत असतील याचा मला अंदाज नाही. आदरणीय उद्धव इंगोळेजी, आदरणीय पुरुषोत्तम बर्डेजी, आदरणीय खंदारे साहेब, आदरणीय गणेश वानकरजी, आदरणीय अमर पाटीलजी, अजय दासरीजी, विष्णू कारंपुरीजी, आदरणीय संभाजीराव शिंदेजी, दीपक गायकवाडजी, महेश देशमुखजी, बालाजी चौगुलेजी, विनोद भोसलेजी, गणेश इंगळेजी, बाबा करगुळेजी, प्रिया बसवंतीताई, पूनम भंगरावताई, सीमा पाटीलताई, पूजा खंदारेताई, अमृता उन्हाळेताई, उपस्थित सर्वच बाळासाहेबांवर जीवोपार प्रेम करणारे सर्व शिवसैनिक आणि उपस्थित माझे बंधू आणि भगिनी, शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी पहिल्यांदाच मी येत आहे. आवाज कुणाचा हे मी खरं तर लहानपणापासून ऐकत आले, पण आज आपल्याच कुटुंबात आल्यासारखं वाटतं. खोकेजी हे सगळे, ह्याच्यापैकी 70% जे लोक आहेत, नेतेच म्हणू शकतात, कार्यकर्ते, हे सगळे माझ्या खांद्याला लावून काम करतात. प्रभागात असेल, वॉर्डात असेल, आणि हे आतुरतेने वाट पाहत होते. मी खूप जणांना बोलली की चला कामाला लागा, ते म्हणाले नाही, आम्हाला वरपासून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही वाट बघतोय. आतुरतेने ते वाट बघत होते माझ्यासोबत काम करण्याची, कारण ते इतर वेळेस सगळे करतात, मग आमचे पण त्यांच्या सोबत आणि तुमचे पण आमच्या सोबत. आणि मला खरंच हे भाग्य आहे की आज आपण तिघही एकत्रित आलो आणि महाविकास आघाडीमधून लढतोय. हे अहोभाग्य आपण समजायला पाहिजे, कारण का आपला एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. आत्ताच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाच्या सभेमधून इथे येत आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे जुने संबंध आहेत. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण माझ्या आईचा जन्म हा दादरचा आहे, रानडे रोड. साहेब मंत्री झाल्यावर पण माझी आई आम्हाला घेऊन शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरेंची सभा घ्यायला जायची. आम्ही शिवाजी पार्कवर बसायचो शाळेत असताना आणि बाळासाहेबांची सभा बघायचो. ते तसं नेतृत्व महाराष्ट्राला लागलं, ते तसं नेतृत्व महाराष्ट्राने बघितलं. खंबीर, खणखर शरद पवार साहेब, खंबीर कणखर नेतृत्व. शिंदे साहेब मास लीडर ज्याला आपण म्हणतो, तळागाळातल्या लोकांमधून निवडून येणारे, संघर्ष करून निवडून येणारे हे नेतृत्व आहे. आणि आज ह्या लोकांच्या विरोधात, ह्या खंबीर नेतृत्वाच्या विरोधात जर कोण बोलत असेल तर मला त्यांचीच कीव येते, कारण का ह्याच्यावरून तुम्हाला मिळालेले संस्कार ह्याच्यावर प्रश्नचिन्ह उठतं. 83 वर्षाचे हे सगळे दोघंही वन फिरतायत पक्षासाठी, संविधान वाचवण्यासाठी, आणि विरोधकांकडे दुसरा काही मुद्दा नाहीये. ह्यांच्यावर अटॅक करतात. अरे उमेदवार मी आहे, भिडायचं तर माझ्याशी भिडा, माझ्या वडिलांना मध्ये आणू नका. आणि असे संस्कार जर ह्यांच्यावर होत असतील तर काय मग महाराष्ट्राची परंपरा जपतायत ही लोक. मी आदरणीय शिंदे साहेबांचा या ठिकाणी स्वागत करत आहे. आदरणीय शिंदे साहेब आपल्या सभेत आगमन झालं आहे.
सगळी उठले. शिंदे साहब तुम आगे बढ़ो. तर मी म्हणत होती की उमेदवार मी आहे, माझ्याबद्दल बोला, पण त्यांच्याकडे काही मुद्दाच राहिला नाहीये. कामाबद्दल बोलू शकत नाही, कारण का मागच्या 10 वर्षात एवढं थाटात माटात तुम्हीच होता. तुम्हाला माहितीये त्यांच्यासोबत ज्या थाटात माटात आपल्याला खोटी आश्वासनं दिलेली की 15 लाख जमा होतील, महागाई कमी होईल, पाणी मिळेल, विमान सेवा चालू होईल, काही झालं नाही. तरीही 5 वर्ष विश्वासघात झाला, तरीही पुढचे 5 वर्ष काहीतरी करतील म्हणून आषाढ भूतेने तुम्ही पुन्हा एकदा त्यांना मतदान दिलं, पुन्हा एकदा त्यांना साथ दिला. पण विश्वासघात तुमचा झाला, विश्वासघात जनतेचा झाला सोलापूरचा. आणि तिसऱ्यांदा परत ते आपल्या समोर जर येत असतील तर जी काँग्रेसकडे आक्रमकता नव्हती त्याची भरपाई माझे तुम्ही शिवसेना म्हणून माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून, आता म्हणून म्हणते बरं झालं आपण एकमेकांच्या सोबत आलो. ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर जो मोठा धोका झाला, आम्ही सगळे एकत्रित होतो, महाविकास आघाडी आम्ही एकत्रित आलो, खूप चर्चा झाली त्यावर, आदरणीय सोनिया गांधींशी, आदरणीय शरद पवार साहेबांशी, उद्धव साहेबांशी. महाविकास आघाडी आपण एकत्र का आणली महाराष्ट्रात? कारण का आपला भाजप नको होता, महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाजप नको होता म्हणून आपण महाविकास आघाडी आणली, आपण सत्तेत आलो. पण त्या उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा या भाजपच्या लोकांनी करून घेतला, त्यांना फसवलं आणि एका रात्रीत डावपेच करून तुमचे किती आमदार, 50 खोकेवाले, 40 आमदार एका रात्रीत. उद्धव साहेबांचा विश्वास होता आमदारांवर आणि अशी लोक ज्यांच्यावर संस्कार नाहीयेत ते तिथे गेले. आणि जे सुसंस्कृत लोक आहेत, ज्यांना महाराष्ट्राच्या परंपरेवर विश्वास आहे, जे आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करतात, आपल्या नेत्याचा मान सन्मान करतात, ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांचा मान सन्मान करतात, असे सगळे पक्ष एकत्रित आले आणि आज आपण या भाजपच्या विरोधात लढत आहोत. माझ्या वडिलांचं संघर्षाचं सारखं नाव काढतात, पूर्ण सोलापूरला माहितीये साहेबांचा संघर्ष काय. तुम्ही बाहेरचे येऊन आम्हाला त्याची पावती देण्याची गरज नाहीये. संघर्षाबद्दल बोलता, मला तिसऱ्या वेळेस माझ्या लोकांनी फक्त कामामुळे निवडून आणलं, तो माझा संघर्ष होता. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उचलता म्हणजे तुम्ही माझ्या सोलापूरच्या लोकांचा अपमान करताय. तुम्ही कोण लागून गेला तिथून इथे येऊन माझ्या लोकांचा अपमान करणारा. आणि म्हणून मी म्हणते मुद्द्याची निवडणूक झाली पाहिजे. किती काम केलं त्याच्यावर बोला, वैयक्तिकरित्या माझ्या वडिलांना मध्ये आणू नका. नाहीतर जसं तुम्ही म्हणालात आम्ही पेटून उठणारच. आणि गरज आहे म्हणून मी म्हणाली, जे आम्ही करू शकत नाही ते तुम्ही करता. आणि आपण विरोध करायचा म्हणून विरोध करत नाही होत, आपण सुसंस्कृत आहोत, आपण परंपरा जपतो. आपण एक खोटं सांगणाऱ्या लोकांचा विरोध करतोय कारण का त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची आणि भारताच्या जनतेची फसवणूक केली आहे. एवढी मोठी फसवणूक केली आहे. गावोगावी जर गेलं तर तिथे शेतकऱ्यांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत भाजपच्या विरोधात, पण आपल्याला आपली वाट बघता कारण का पूर्ण सोलापुरात सगळे आमदार भाजपचे, खासदार पण भाजपचे आहेत, पण लोकांपर्यंत जाणार कोण? मग सगळे भाजपचे आहेत तर लोकांच्या बाजूनी कोण बोलणार आपल्याशिवाय? म्हणून लोक आपली वाट पाहत आहेत. एक मी काँग्रेसची आमदार त्या ठिकाणी आहे जी लोकांच्या बाजूनी लढत आहे, विधानसभेत आवाज उठत आहे. मागच्या 10 वर्षात एक पण आवाज त्या ठिकाणी संसदेत गेला नाही, कोणीच काय बोललं
कारखान्याचे चक्कर तिथे बँकेच्या आणि सोसायटीत पडले नाही, म्हणून मी बोलणार त्यांच्या विरोधात. कारण तुमच्या बाजूने बोलले म्हणून त्यांच्या विरोधात बोलत आहे. आणि कामाशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच नाही. मी काम करते, लोकांनी मला चिंता कामामुळे निवडून आणलं, मी त्यांचे मनापासून आभार मानते. खरं तर म्हणून मी म्हणते की तुमच्यासाठी मी ही लढाई लढत आहे, सोलापूरसाठी ही लढाई लढत आहे, आपला आवाज तिथपर्यंत जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे. का एका रात्री चिमणी पार्टी आणि विमान सेवा सुरू नाही केली? अशी एका रात्री चिमणी पार्टी कसं काय उद्या लँडिंग होणार आहे? जसं काय तुमच्या आजूबाजूच्या गावाला छावणीचं स्वरूप आलेलं, मुलाबाळांना, लेकरांना, आयांना खेचून बाहेर काढलं. आपण ती चालू केलेला नाही करू शकणार. हे फक्त राजकारणासाठी ती चिमणी बाहेर काढलं. अजून टेक ऑफ पण झालं नाही, त्यांच्या लँडिंग पण झालं नाही. शेतकरी त्रस्त आहे, पीक विमा मिळत नाहीये, शेतीला भाव, पिकाला भाव त्या ठिकाणी मिळत नाही, पाण्याची बोंबाबोंब आहे, पाण्याची टंचाई आहे. ज्या खातामाटात आला तुम्ही म्हणाला 15,000 देणार आहे, कमीत कमी आम्हाला 500 कोटी आमच्या उत्तर सिंचन योजनेला द्यायला पाहिजे होते. पण नाही, यांच्याकडे आमदारांना द्यायला पैसे आहे 50 कोटी. पण आपल्याला जनतेला म्हणजे सरकार उपाशी आणि जनता असं जर परत होत असेल तर आपण आक्रमकरित्या आता आपण थांबवायला पाहिजे. आणि कळकळीची विनंती करते, सोशल मीडिया पण वर जाता तुम्ही आक्रमक व्हा, तर त्यांचे होते त्यांचे बिनकामाने बसलेच असते. आपण पण आक्रमक, कारण आपली जमेची बाजू आहे हे लक्षात घ्या. आपण कामं केले, दादा तुम्हीच आता म्हणाला भाजपला तुम्ही साथीला, त्यांची सत्ता 25 वर्ष होती सोलापूर खासदार आणि आमचं 15 वर्ष. तुलनेत त्यांनी काय काम केलं? का एक उजनीची पाईपलाईन आणली, का एअरपोर्ट आणलं, का विद्यापीठ आणली, का रस्ते आणले, काय आणलं? आज रेशन दुकानामध्ये माल मिळत नाहीये शहरात राहणाऱ्या माझ्या भगिनीला. काँग्रेसच्या काळात रॉकेल मिळत होतं, सणासुदी दिवाळी दसऱ्याची साखर मिळत होती, आता त्या ठिकाणी काहीच मिळत नाही. संजय गांधी निराधारचे पण पगारी मिळत नाही. खूप त्रस्त आहेत माझ्या महिला भगिनी पण त्या ठिकाणी. आणि म्हणून दादा तुम्ही म्हणालात की मी निवडून आली, पण कृपया असं म्हणू नका, कारण का नाही तर मतदान करणार नाही, घरी बसतील. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. जाऊ, सून, नणंद, सासू, सासरे सगळे बाहेर निघून ह्यावेळेस नात्यातले गोत्यातले सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. भाजपच्या विरोधात, हे लक्षात ठेवा, तुम्ही कोणा एकासाठी स्वार्थासाठी नाही करत आहात. भाजपच्या विरोधात आता लाट निर्माण झाली पाहिजे आणि ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. लोकशाही वाचवण्याची लढाई आहे, संविधान वाचवण्याची लढाई आहे. शेतकऱ्यांसाठी आपण ही लढाई लढत आहोत, महिलांसाठी लढाई लढत आहोत, आरक्षणासाठी ही लढाई लढत आहोत. हे आपण विसरायचं नाही. आणि म्हणून जसं आपण आधीपासून करत होते तसं खांद्याला खांदा लावून, खरं तर महाविकास आघाडीमुळे आमचं पण काम सोपं केलं, कारण का जे पडद्या मागून काम करत होते आज समोर येऊन काम करू शकतात. ओपनली दिल खुलासपणे आपण काम करूया आणि भाजपला त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवूया. एवढ्याच या ठिकाणी सांगते. तुम्ही सगळे आलात, तुमचा उत्साह बघून मला पण उत्साह मिळाला आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण हा उत्साह आपल्याला 7 मे पर्यंत ठेवायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. घरोघरी जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा आपण सगळे मिळून प्रचार करूयात. आणि 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 आपण म्हणालात की एकदा निवडून जात, पण भाजप आणि काँग्रेसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही सुसंस्कृत आहोत. साथ दिली तर 100% शेवटपर्यंत निभावणार आहे. का बहिणीचं वचन माझ्या सगळ्या उपस्थित भावंडांना देते. एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते. आवाज कुणाचा? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा महाविकास आघाडीची पण एक घोषणा देऊया. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा विजय असो. आणि जे वानकर दादा तुम्ही सांगितलं, गणेश दादा, की नक्कीच तुमच्या आशीर्वादाने जर महाविकास आघाडीचा उमेदवार सोलापूर लोकसभेत निवडून आला तर 100% हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, जे माझ्या वडिलांचे खूप जवळचे स्नेही होते, आपण या ठिकाणी 100% झालं असं गृहीत. आणि तुम्हाला माहितीये, मी एकदा शब्द दिल्यावर त्यांच्या नाकावर टिचून मी काम करीन, ती माझी जिद्द आणि हक्क आहे. एवढा शब्द देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.